या ठिकाणी सर्वांनी शांतता राखा. आपण खाली बसून घ्या मंडळी. खरोखर साहेब आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. आपण एकदा नाशिकच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. माननीय श्री बाळासाहेबजी सानप, प्रकाश शेठ नन्नावरे, बबन दराडे, वसंत जाधव, गोरख आव्हाड, माननीय सागर सोनवणे, दौलतराव आरगडे, गणेशजी गीते, ज्यांच्या ज्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे त्यांनी अगदी लवकरात लवकर येऊन साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. माननीय आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेबांनी या ठिकाणी साहेबांचा सत्कार केलेला आहे. सर्वांचंच खरोखर आपल्याला प्रत्येकाला स्वागत करावं अशी आपली भावना आहे, अपेक्षा आहे. परंतु बंधूंनो, आपल्याकडे साहेबांच्या प्रोटोकॉल नुसार वेळ फार कमी आहे. एवढं बिझी शेड्यूल असतानाही साहेब या ठिकाणी आलेले आहेत. प्रकाश शेठजी नन्नावरे, म्हणून साहेबांसाठी लाडक्या बहिणी, अहो तुमच्यासाठी साहेबांनी काय नाही केलं, टाळ्या. साहेबांनी आमच्यासाठी काही एखादा लाडका कीर्तनकार नाही, प्राधान्य तुम्हाला दिलेलं आहे. लक्षात घ्या. टाळ्या कशा झाल्या पाहिजे? टाळ्या आपल्या सगळ्या हदगाव नगरीमध्ये गाजल्या पाहिजे. जलिक को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जलिक को आग कहते हैं, बुझी तो राख कहते हैं. जिस आग से बारूद बनती है उसे देवा भाऊ कहते हैं, देवा भाऊ कहते हैं. एकदा जोरदार टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करायचं आहे. गणेशजी गीते. यानंतर या ठिकाणी ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारी तर्फे माननीय मुख्यमंत्री साहेबांचे स्वागत. ब्रह्मकुमारी डॉक्टर आरती बनजी, डॉक्टर संजय पवार, योगेंद्र भाई यानंतर या ठिकाणी प्रास्ताविक पर विचार व्यक्त करतील आदरणीय मठाधिपती महंत श्री योगी बापू. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी खाली बसून घ्यावं. यानंतर या ठिकाणी माऊर पीठाधीश आचार्य प्रवर या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या योगी बापूला खरोखर सदैव धीर देणारे आमचे माऊर पीठाधीश आचार्य श्री बाबाजी आहेत. बाबा देखील या ठिकाणी स्वागत संपन्न करत आहेत. मठाधिपती योगी बापू. यानंतर आपले प्रास्ताविकवर विचार व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक महंत श्री मठाधिपती योगी बापूंना विनंती आहे, आपण या ठिकाणी 5 ते 6 मिनिटांमध्ये आपले प्रास्ताविकपर विचार या ठिकाणी व्यक्त करावे. आता सत्कार आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती. हो हे झाल्यावर करून या. सर्वांनी आता खाली बसून घ्या. साहेबांचं स्वागत संपन्न झालेलं आहे. यानंतर बापू, यानंतर मठाधिपती कार्यक्रमाचे आयोजक महंत श्री योगी बापू या ठिकाणी प्रास्ताविकपर विचार व्यक्त करतील. दंडवत. श्री गोपाल कृष्ण. साहेबांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. एकदा माझ्या लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्राचा जाणता राजा माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन हदगाव नगरीमध्ये झालेलं आहे. शब्दाला जागणारं नेतृत्व. 2018 साली साहेबांनी शब्द दिला होता, बापू मंदिराच्या कलशारोहणाच्या प्रसंगी मी येईल, आणि तोच शब्दाचा धागा. शब्दाला जाणणारी माणसं या जगात खूप कमी आहेत साहेब, आणि त्यामधले एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा आपण हा शब्द पाळला. हा महानुभावांसाठी नाही, समग्र आमच्या तालुक्यासाठी एक आनंदाची बाब आहे साहेब. प्रथमतः मी तुमचं हदगाव नगरी आणि महानुभावांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. साहेबांनी 2018ला शब्द दिला,
परंतु शब्दाला पुनरावृत्ती करण्यासाठी ज्यांचे साहेबांना आणण्यासाठी खूप मेहनत आहे. खर तर साहेबांचा दिल्लीचा दौरा होता आणि भक्तांच्या आणि मित्राच्या हट्टापुढं साहेबही तिथे नाही म्हणू शकले नाही. आणि खरंच तुम्हा सर्वांचं प्रेम साहेबांवरती आहे. असे आमचे साहेब, परत एकदा साहेबांसाठी टाळ्या. दिलेला शब्द साहेबांनी पाळला. मी नक्कीच येईल, मी पुन्हा येईन, हा शब्द साहेबांनी मुख्यमंत्री होऊन परत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. श्रीकृष्ण मंदिराच्या वतीने, आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी बापूंच्या वतीने बापूंना दिलेला शब्द आमच्या साहेबांनी पाळलेला आहे. या मंदिराच्या जडणघडणीमध्ये अनेकांचं योगदान आहे. त्यामध्ये निळकंठ तात्याजी ठाकरे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे ते अविनाश भाऊंचे वडील आहेत. साहेब दररोज जवळपास 20 ते 25 हजार मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. श्रीमद भागवत कथा आणि संस्थानाने जोडलेला हा परिवार, या सोहळ्यासाठी असंख्य हात लागलेले आहेत. ज्या मंदिरामध्ये आपल्या शुभ करकमलाद्वारे मनमोहक श्रीकृष्ण भगवंताच्या मूर्तीचं अनावरण झालं आणि साहेब निश्चितच त्या मूर्तीकडे पाहून वेडे झालेत, भुललेत त्या मूर्तीला पाहून. वाह, काय मूर्ती आहे, हे शब्द साहेबांच्या तोंडून निघालेत. आणि म्हणून साहेबांना भगवंतानी माझंही आयुष्य समर्पित करावं. अशी माणसं या जगामध्ये खूप कमी आहेत, जी शब्दाला जागून सकल हिंदवी समाजासाठी कार्य करणारी ही मंडळी आज संपूर्ण महाराष्ट्रात साहेबांनी आपल्या लोकप्रियतेमुळं प्रत्येकाच्या हृदयात विराजमान झाले. साहेब डोक्यावरती प्रत्येकाला घेता येतं, परंतु हृदयात बसण्याची ताकद बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नंतर जी निर्माण झाली ती म्हणजे आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांची. साहेब हृदयात बसणं खूप अवघड आहे. डोक्यावरती बसलेला व्यक्ती खाली पडतो, परंतु हृदयात बसलेला व्यक्ती कधीही हृदयातून उतरू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येकाच्या हृदयस्थानी असलेले आमचे साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. या मंदिराच्या कामामध्ये आदरणीय श्रद्धेय माहुरकर बाबा, आदरणीय श्रद्धेय महंत अजिंठा निवासी बाबाजी आणि या मंदिराचे इंजिनियर, आर्किटेक्ट सगळे नागपूरचेच आहे. साहेब योगायोग, हा अदृष्ट भगवंताचा हेतू आहे की सर्व नागपूरचे आणि आपणही नागपूरचे या उद्घाटनाला यावे. हा मान महाराष्ट्राचे प्रथम नागरिक पुरुष म्हणून आपल्याला प्राप्त होत असताना हा दैवी संकेत मनाशी बाळगून आपण या ठिकाणी आलात. आम्ही आपले खरंच आभारी आहोत. या मंदिरासाठी आर्किटेक्ट म्हणून प्रणय शशिकांतजी वांड्रे, दिलीप वसंतरावजी सरोदे ज्यांनी शिखराचं बांधकाम केलं, असे आमचे रमेशजी भोसले. आणि या सोहळ्यासाठी ज्या छत्रछायेत आपण बसलोत, आमचे माननीय आदरणीय श्री नागेशजी पाटील आष्टीकर साहेब यांनी याच्यासाठी बरंच योगदान दिलेलं आहे आणि बाकी आहे आणखी. साहेब मुख्याधिकारी नगर परिषद गौरवजी वाडेकर साहेब, सचिन भाऊ वाघमारे साहेब, गोविंदजी लोखंडे, बाळू उल्काने, सतीश भाऊ देशमुख, या सर्व अनेक मंडळीचे हात या ठिकाणी लागलेले आहेत. आणि हा सोहळा संपन्न होत असताना साहेब एक अंतरणामध्ये एक भगवंताची ज्योत निर्माण झाली. माझे साहेब या ठिकाणी आलेत आणि निश्चितच भगवंताने ही क्रिया स्वीकार केली. एवढा आपला दौरा बघताना साहेबांनी सांगितलं, मला फक्त मोदी साहेबांनी आणि शहा साहेबांनी बोलवलं नाही पाहिजे, मी निश्चितच येईल. आणि साहेब आपण आलात, आम्हाला कृत्य केलं, याबद्दल मी सर्वांच्या वतीने, इथे जमलेल्या तमाम सर्वांच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो. सर्वांनी परत एकदा साहेबांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं. माननीय मुख्यमंत्री साहेबांचा धन्यवाद. बापूजी खरोखर आपण या ठिकाणी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त केलेले आहेत. खरोखर बघा ना, विचार करा, साहेब दिलेल्या शब्दाला जागून खरोखर आपल्याला या ठिकाणी आपल्या हदगाव नगरीमध्ये आलेले आहेत. पुनश्च एकदा साहेबांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. यानंतर आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन अनेक आपल्या पंथीय स्तरावर ज्यांनी खऱ्या अर्थानं सतत भेटी घेऊन कार्य करून घेतले. बरं,
या ठिकाणी कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर अमरावती निवासी आचार्य श्री कारंजेकर बाबाजी महानुभाव बाबा आपले या ठिकाणी विचार व्यक्त करतील. खरोखर आमच्या अविनाश भाऊंनाही थोडंसं पुढे आलंच पाहिजे. अविनाश भाऊमुळे खऱ्या अर्थानं एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. एकदा सर्वांनी जोरदार. मुख्यमंत्री साहेब खरोखर अविनाश भाऊंच्या शब्दामुळे इथपर्यंत आलेत. आम्हाला खूप मनस्वी आनंद झालेला आहे. यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर मंत श्री कारंजेकर बाबाजी महानुभाव अमरावती. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. श्री कृष्णदेव उखळाई या मंदिराचा कलशारोहण समारंभ खऱ्या अर्थानं आज संपन्न झालेला आहे. त्या निमित्तानं आज या ठिकाणी ही धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. त्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय उपाध्य कुळाचार्य वर्धनस्थ बिडकर बाबाजी, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर कुळाचार्य, कणाशी निवासी आदरणीय श्री खामणीकर बाबाजी, पारिमांडलाचार्य परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय आचार्य लासूरकर बाबाजी, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर कुळाचार्य विद्वांस बाबाजी, यासह सर्व उपस्थित असलेले महानुभाव संप्रदायातील प्रमुख आमणाय, संत, महंत, तपस्विनी आणि सहश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, आज या कार्यक्रमाला आवर्जून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आपल्यात खऱ्या अर्थानं उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणून त्यांचं प्रथम आपल्या तालुक्याच्या वतीनेच नव्हे तर नांदेड जिल्ह्याच्या वतीने, इकडे मराठवाडा आणि इकडच्या बाजूने विदर्भ आणि सगळ्या संत महंतांच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो आहोत. तुमचं स्वागत साहेब आम्ही करतो आहोत. अत्यंत महत्वपूर्ण असलेलं महानुभाव संप्रदायातलं हे ठिकाण, हदगाव तालुक्याच्या ठिकाणी असलेलं हे ठिकाण, इतिहास जर बघितला तर या मंदिराला, उखळाई या मंदिराला 500 ते 600 वर्षाचा इतिहास. आणि या कालावधीमध्ये आपण बघतो की या ठिकाणी महानुभाव पंथाची असलेली काशी, या काशीमधला श्री गोविंद प्रभू बाबांचा संबंधित असलेला उखळाईचा विशेष खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या पूर्वज आचार्य संतांनी स्थापना केली. आणि बघता बघता त्या उखळाईच्या विशेषाला ज्याचा ज्याचा स्पर्श झाला असेल त्याचं दुःख त्याच क्षणाला निवारण झालं, अशी ताकद खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या मंदिराच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या मंदिरात त्या विशेषाची सेवा अत्यंत तन्मयतेनं, अत्यंत श्रद्धेनं कैवल्यवासी दत्ता बापूंनी खऱ्या अर्थानं केलेली आहे. आणि म्हणून दत्ता बापू जे काही बोलत होते ते उखळाईचा विशेष ऐकत होता. आणि त्याच बरोबर इथे आलेल्या भक्तांचं दुःख त्याच क्षणाला खऱ्या अर्थानं दूर होत होतं. इतका चमत्कार खऱ्या अर्थानं साहेब या ठिकाणी आहे. याहीपेक्षा मोठं सांगतो, अविनाश अत्यंत तुमच्यावर प्रेम करतो. आणि अविनाशने या ठिकाणी एक चमत्कार आहे साहेब. मनात जर एखादी चांगला आपण प्रश्न घेतला, तो जर होतो की नाही होत तर तो विशेष उचलल्या जातो. होत असेल तर उचलल्या जातो, होत नसेल तर उचलल्या जात नाही. आणि चक्क एक दिवस
या निवडणुकीच्या दरम्यान अविनाश भाऊंनी साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून उखळाईच्या विशेषावर आपला हात ठेवला. त्याच क्षणाला उखळाईचा विशेष अविनाश भाऊंच्या हातात आला आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. साहेब, महानुभाव संप्रदायाची बरीचशी कामं आपण केलेली आहे, विषयच नाही आणि पुढेही करायची आहे. आमचा आग्रह एवढाच आहे साहेब, गेली 76 वर्ष महानुभाव संप्रदायाच्या तीर्थक्षेत्रांकडे, महानुभाव संप्रदायांच्या विकासाकडे, महानुभाव संप्रदायांच्या मंदिरांकडे जाणारे रोड असतील, रस्ते असतील, मंदिराचा विकास असेल, तो अजिबात केला गेला नव्हता. आणि तुम्ही ज्या वेळेस मागच्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात आणि खऱ्या अर्थानं या महानुभाव संप्रदायाला न्याय मिळत गेला आणि तुम्ही तुमच्या अत्यंत ताकदीनं अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न, मराठी भाषा विद्यापीठाचा प्रश्न, सगळ्या राज्यामध्ये सगळ्या भाषेचे विद्यापीठ आणि महाराष्ट्रात मराठी भाषेचं विद्यापीठच नाही की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा लीळाचरित्र हा आद्य ग्रंथ, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, अरे कितीतरी ग्रंथ आहेत ना. मग मराठी भाषा विद्यापीठ या रिद्धपुरात का, महाराष्ट्रात का होऊ नये? आणि त्यातल्या त्यात जिथे मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला त्या रिद्धपूरला झालं पाहिजे, ही मागणी ज्या वेळेस तुमच्याकडे गेली आणि तुम्ही त्याच क्षणाला विधानसभेच्या अधिवेशनात ती मान्य केली आणि आज रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ, मंडळी या राज्याचं आणि विश्वातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला कार्यान्वित झालं. साहेब, ते तुमच्याच मुळे. अनेक आहेत, रिद्धपूर रेल्वे स्टेशन असेल, भरपूर कामं मी साहेबांकडून करून घेतले. अविनाश भाऊ असतील सोबत, त्याच्यानंतर नाशिकचे आमदार, माजी आमदार आदरणीय बाळासाहेब सानप असतील, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश सेठ नन्नावरे असतील, अनेक दराडे इथे नाशिकहून आलेले आहेत, गणेश गीते या ठिकाणी आलेले आहेत. ही अनेक मंडळी खऱ्या अर्थानं साहेबांकडे सातत्यानं पाठपुरावा करत गेली आणि काम झालं. अजून एक महत्वाचं सांगतो महानुभाव संत मंडळी हो, गेल्या काही दिवसापासून एक चर्चा होती, अत्यंत परमपवित्र असलेला आमचं छिन्नस्थळी, पापाला छिन्न विचिन्न करून टाकणारं स्थान, आणि हे स्थान शनी देवगाव इथे बंधारा होण्यामुळे खऱ्या अर्थानं ते पाण्यात जाणार होतं. चर्चा सगळीकडे सुरू झाली, प्रत्येक जण फोन करायला लागला, बाबा साहेबांशी तुम्हाला बोलावं लागेल. त्या पद्धतीचं निवेदन दिलं. साहेब मार्ग नक्की काढतात, साहेबांनी मार्ग काढला. चिन्हस्थळीही पाण्यात बुडणार नाही, त्यापेक्षा शनिदेव गावचा बंधारा शेतकऱ्यांच्या कामी आला पाहिजे आणि म्हणून 3 किलोमीटरवर पुढे तो सरकवला आणि त्यामुळे छिन्नस्थळीचं मंदिर पाण्याखाली जाता जाता अबाधित राहिलं. हे काम खऱ्या अर्थानं साहेब आपण त्या ठिकाणी केलं. एक मागणी मागतो, खऱ्या अर्थानं मागू नये, पण मागतो की साहेब जाळीचा देव आहे, निवेदन दिलेलं आहे अविनाशजी की जाळीचा देव ते सावळेद्वार हा रोपवे झाला पाहिजे. साहेब, अनेकांना जाण्यासाठी त्रास होतो, पायऱ्यांनी जावं लागतं, म्हातारी माणसं खऱ्या अर्थानं जाऊ शकत नाही आणि म्हणून तिथं रोपवे खऱ्या अर्थानं तुम्ही एवढी मागणी मान्य कराल ही अपेक्षा खऱ्या अर्थानं या ठिकाणी करतो आहे. साहेब, हे मंदिर अत्यंत चमत्कारी आहेत, आपण दर्शन घेऊन आलात, परम पवित्र अशा ठिकाणी तुम्ही गेलात. तुमच्या मनातल्या ज्या काही मनोकामना असतील, इच्छा असतील, नक्कीच मी या सर्व उपस्थित असलेल्या भाविक भक्त आणि संतांच्या वतीनं मी उकळाईला प्रार्थना करतो की हे भगवंता, आदरणीय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात खऱ्या अर्थानं जे जे असेल ते खऱ्या अर्थानं होऊ दे. ही मागणी
तुमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं मी या परमेश्वराच्या ठिकाणी करतो. बरगच्च मंडळी या ठिकाणी जमली. जिथे तुम्ही याल तिथे लाडक्या बहिणी आवर्जून गर्दी करतात आणि प्रचंड गर्दी खऱ्या अर्थानं त्यांनी केली. तुम्ही त्यांचे देवाभाऊ आहात. हा नवीनच नाव खऱ्या अर्थानं तुम्हाला फेसबुकद्वारे व्हॉट्सअपद्वारे खऱ्या अर्थानं नवीन पिढीनं दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत हीच प्रार्थना करणार आहे की अखंड कार्य या महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड कार्य सदैव तुमच्या हातून होत राहो ही प्रार्थना श्री चक्रधरांच्या श्रीचरणी करतो. लांबलेल्या शब्दांना थांबवतो. दंडवत प्रणाम. हॅलो. धन्यवाद बाबाजी. बाबाजींनी केलेली जी मागणी आहे ती अत्यंत रास्त आहे आणि माननीय श्री मुख्यमंत्री साहेब ही मागणी सुद्धा निश्चितपणाने पूर्ण करतील असा संपूर्ण महानुभाव पंथाला आम्हाला 100% विश्वास आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या मागणीचं स्वागत करूया आणि साहेबांकडे आग्रह धरूया. यानंतर या व्यासपीठावरती या विचारपीठावरती कवीश्वर श्री भास्कर भट बोरीकर चरित्र व काव्य रचना हा ग्रंथ विमोचित होणार आहे. महंत श्री कृष्णराज बाबाजी पंजाबी शिक्रापूर यांनी या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे. बाबांना विनंती आहे, त्याचबरोबर माननीय श्री मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते या ग्रंथाचं विमोचन करावं. महानुभाव पंथाला साहित्याची काव्याची एक मोठी परंपरा आहे आणि म्हणून याच परंपरेचं निर्वहन शिक्रापूर निवासी बाबाजींनी केलेलं आहे. या आधीही बाबांनी लीळा चरित्र असेल, श्री गोविंद प्रभू चरित्र असेल, स्मृतीस्थळ असेल, कवीश्वर भास्कर भट बोरीकर चरित्र व काव्यरचना या ग्रंथाचं विमोचन झालंय. जोरदार टाळ्यांनी या ग्रंथाचं आपण स्वागत करूया. यानंतर या ठिकाणी साहेबांच्या हस्ते 2 पुरस्कार संपन्न होणार आहेत. तोपर्यंत या ठिकाणी आमचे माननीय आमदार बाबूरावजी कदम साहेब कोळीकर हे या ठिकाणी आलेल्या सर्व राजकीय मान्यवरांचं स्वागत करतील. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते या ठिकाणी एक गुरुस्मृती पुरस्कार आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय उपाध्याय अम्नाय आचार्य गुरुस्मृती पुरस्कार या ठिकाणी उपाध्याय अम्नाय आचार्य, आचार्य प्रवर, मार्गदर्शक आचार्य श्री अजिंठा निवासी बाबांना या ठिकाणी गुरुस्मृती पुरस्कार या ठिकाणी देऊन खऱ्या अर्थानं गौरव करण्यात येणार आहे. श्री माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उपाध्याय अम्नाय आचार्य, आचार्य प्रवर अजिंठा निवासी बाबाजी यांना गुरुस्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्कार या ठिकाणी वाचन करतील आमचे परमश्री नितीन दादाजी बांधकर. या ठिकाणी जो पुरस्कार दिला जातो आहे श्री गुरुस्मृती पुरस्कार परमपूजनीय पटाधिष्ठित महंत अम्नायाचार्य श्री रुद्धपुरकर बाबा शास्त्री अजिंठा, साधनदाता श्री चक्रधरांच्या साधनवंता माझी, आपण बहुता गुणी शोभते असा, तया माझी एके मननशिळे, एके वैराग्यशिळे, एके बुद्धिमंते, ऐसे बहुत गुणी अवघा परमार्ग व्यापला असे, ऐसे पुरुषा माझी आपण अम्नायपदी अधिष्ठित असा, स्नेहाचा ठाई उचित स्फुरे एणन्याय, श्री गुरु बापूंचा आपुला ठाई बहुत स्नेह असे, तोची अनुबंध अनुलक्षोणी नवपर्व कलशारोहण प्रसंगी श्री गुरुस्मृती पुरस्कारे आपणासी सन्मानित करीतो असे परमपूजनीय मठाधिपती योगी बापू श्री कृष्ण देव उखळाई मंदिर हदगाव. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी या पुरस्काराचा आपण आणि यानंतर गुरुसेवा पुरस्कार श्री माननीय डॉक्टर अंकुशराव देवसरकर तथा सौभाग्यवती शुभांगी मॅडम देवसरकर यांना या ठिकाणी कैवल्यवासी गुरुवर्य दत्ताबापूंची अत्यंत मनोभावे सेवा केली त्याबद्दल या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते गुरुसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करीत येत आहे. आपण एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. डॉक्टर अंकुश विठ्ठलराव देवसरकर नांदेड, आपणास अनंत कोटी आशीर्वाद.
आपण आपल्या परिवाराने निष्काम भावनेने अविरत केलेली गुरुसेवा, जेणेकरून आपण वैराग्य मूर्ती श्री गुरु दत्तांची अपार प्रसन्नता जोडलेली आहे. सदैव आपण साधू संतांची, समाजाची आरोग्य सेवा करीत आहात. परमार्गामध्ये अशक्त सेवेला प्रेमोपायाचे स्थान आहे. या दृष्टीने आपणही एक प्रकारे ईश्वर साधनाची सेवा करीत आहात. या सेवेला अनुलक्षून अनेकांना दुःखातून सोडून सुख देण्याचा आपला प्रयत्न असतो. श्री गुरु असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, या संतोक्तीप्रमाणे आपणही आपणास आम्ही कलशारोहण व नवपर्व सोहळ्याप्रसंगी श्री गुरुसेवा पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. पूजनीय महंत मठाधिपती योगी बापू, दंडवत प्रणाम. सर्वांना विनंती, आपण आता खाली बसून घ्या. या ठिकाणी आता साहेबांचा सत्कार संपन्न होणार आहे. आताच आपल्याला कवीश्वर कुलाचार्य आचार्य श्री बाबांनी सांगितलं की अनेक आपले जे प्रश्न 76 वर्षापासून जे रखडलेले प्रश्न होते ते आता या 5 वर्षामध्ये मार्गी लावले. हॅलो. कैवल्यवासी दत्ताबापूंनंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं कृष्णदेव उखळाई या मंदिराची सेवा आमचे आदरणीय योगीराज बापू सातत्यानं खऱ्या अर्थानं कैवल्यवासी दत्ताबापू गेल्यापासून त्यांच्या खांद्यावर ती जबाबदारी पडली आणि अत्यंत श्रद्धेनं, समर्पण भावनेतून आणि निष्ठेनं खऱ्या अर्थानं ते सेवा या मंदिराची पार खऱ्या अर्थानं पाडत आहेत. आणि म्हणून उखळाई देव हाही त्यांच्यावर खऱ्या अर्थानं प्रसन्न झालेला आहे. त्यांचा खऱ्या अर्थानं पूजन सत्कार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी करणार आहेत. आपण सर्वांनी या क्षणाला टाळ्या वाजवायच्या आहेत, सर्वांनी. धन्यवाद. या ठिकाणी खरोखर बापू देखील बघा ना, पायात चप्पल न घालता या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये पायी परिभ्रमण करत अनेकांना माय बापू म्हणून तो वसा वारसा चालवत आहेत. ही मठाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन सर्व हदगावकर मंडळींना सोबत घेऊन सर्व नांदेड जिल्ह्यातील साधू संतांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं या कार्यक्रम त्यांनी अगदी यशस्वी पार पाडून दाखवलेला आहे. आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्याला सर्वांना ज्यांनी एकत्र केलं असे मठाधिपती महंत श्री योगी बापू यांचा या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. आदरणीय माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, धन्यवाद. स्वागत संपन्न झाले. यानंतर साहेबांचा सत्कार संपन्न होणार आहे. सन्मान चिन्ह तथा सन्मान पत्र देऊन या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार संपन्न होणार आहे. ठीक आहे, सन्मान पत्राचं वाचन होईल. या ठिकाणी श्री माननीय बाबूरावजी कदम कोळीकर साहेब यांचा सत्कार बापू करतील. यानंतर सन्मान पत्राचं वाचन आमचे नितीन दादाजी करत आहेत. सन्मानपत्र. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या मराठी मातेला भूषवित महाराष्ट्री असावे असे प्रतिपादन केले. याच विचाराला अनुसरून महानुभाव संप्रदायाची महाराष्ट्र ही धर्मभूमी झाली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे समता, शांती व विश्वबंधुत्वाचे विचार महानुभाव संतांनी समाजाला दिले. या संत परंपरेत 21व्या शतकात मराठवाड्याचे श्रद्धास्थान कैवल्यवासी पूजनीय श्री दत्ता बापूजी यांनी अतुलनीय काम केले. बापूंच्या समाजाच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा होता. सकल भूत मात्री प्रीती हे बापूंचे ध्येय उद्दिष्ट होते. जनमानसामध्ये माय व बापू हे बापूंचे संबोधन होते. कुणीही संसार त्रसित यावा व बापूंच्या दर्शनाने शांत व्हावा
असे हे अलौकिक व्यक्तिमत्व. श्री गोविंद प्रभू स्पर्शित उखळीच्या विशेषाची बापूंनी आजन्म सेवा केली. याच उखळा मायेच्या अधिष्ठानावर बापूंनी भव्य मंदिर उभारले. या मंदिरावर भव्य असा कलश असावा आणि महाराष्ट्राचे प्रथम नागरिक माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन व्हावे हा बापूंचा मानस होता. तोच मानस विद्यमान मठाधिपती पूजनीय श्री योगी बापूंनी सेवाभावाने स्वीकारला. त्याचेच मूर्तरूप म्हणजे प्रस्तुत संपन्न होत असलेला कलशारोहण समारंभ होय. मुख्यमंत्रीजी, आज आपण या ठिकाणी आलात हा केवळ संयोग नसून हा अदृष्ट दैवी संकेत आहे. श्री उखळा मायेच्या प्रसन्नतेने बापूंनी नेहमी गोरगरिबांची दीनदुबळ्यांची सेवा केली. महानुभाव पंथाचा नावलौकिक वाढविला. तोच बापूंचा वारसा आपण जपत आहात. स्थानाच्या संदर्भात लक्ष देऊन आपण ईश्वर कृपेचे धनी होत आहात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांच्या विचाराचा वारसा आपण जोपासत आहात. आपण आपल्या धर्मरूप सेवेतून महानुभावांच्याच नव्हे तर समग्र हिंदू साधकांच्या मनावर अधिराज्य करीते झाले आहात. साहेब, महाराष्ट्राच्या व महानुभावांच्या संत परंपरेचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. आपण आपल्या कर्तृत्वाने बहुतापरीने महाराष्ट्राची सेवा केलेली आहे. म्हणून प्रस्तुत सन्मानपत्र देऊन आम्ही आपणास गौरवित आहोत. आपलाच मठाधिपती पूजनीय श्री योगी बापू विद्वांस हदगाव. धन्यवाद. आपण एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी खासदार नागेश पाटील आष्टीकर, माननीय आमदार अनंतरावजी बोंडारकर यांचं स्वागत बापू या ठिकाणी करतील. आपल्याला विनंती आहे यावं. हे खरोखर बापूंचे शिष्य आहेत. या सर्व आता बरीच राजकीय मंडळी आलेली आहे. सर्वांचंच नाव घ्यावं, सत्कार करावं, परंतु या सर्वांनी अगदी मनाभावातून बापूंचा शब्द पाळला, बापूंची सेवा केली. या सर्व मंडळींसाठी एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर आपल्या या धर्मसभेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर श्री वर्धनस्थ बिडकर बाबाजी रनाईचे, किनवटचे आमदार श्री माननीय अनंतरावजी पाटील बोंडारकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. यानंतर धर्मसभेचे अध्यक्ष बाबाजी, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आपले अध्यक्षीय विचार व्यक्त करावे. कारण अध्यक्षांना कुठल्याही याचं बंधन नसतं, परंतु मी आपल्याला विनंती करेन, बाबा साहेबांना जायचं आहे, परंतु तरी देखील आपण या ठिकाणी आपले विचार अगदी कमी वेळेमध्ये व्यक्त करावे अशी आपल्याला करबद्ध विनंती. दंडवत. बटन दाबा बाबा, खाली बटन आहे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. आज या ठिकाणी अत्यंत पवित्र असा हा मंगलमय सोहळा आणि या सोहळ्याला पंथातून उपस्थित सर्वच आचार्यगण उपस्थित आहेत, ज्यामध्ये आज धर्मसभेचे कार्याध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित कवीश्वर कुलाचार्य श्री खामणेकर बाबाजी, त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य आदरणीय अमरावती निवासी श्री कारंजेकर बाबाजी, त्याचप्रमाणे पारिमांडल्य कुलाचार्य परमपूजनीय आचार्य प्रवर श्री जाळीचा देव तथा जळगाव निवासी श्री लासूरकर बाबाजी आणि या सभा मंचावर उपस्थित सर्वच कवीश्वर कुळातील आमनाई आचार्य, त्याचप्रमाणे सर्व आचार्य मंडळी, उपाध्य कुलातील सर्वच आमनाई आचार्य व आचार्य मंडळी, संत महंत, त्याचप्रमाणे ज्यांच्या येण्याने खरोखर एक नवचैतन्य या कार्याला आलेला आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र भाऊजी फडणवीस. खरोखरच आपण सर्वजण भाग्यवान आहोत की ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी 800 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये ज्या विचाराचं नवचैतन्य निर्माण केलं
ज्यामध्ये माणसाला जीवनाचं आवश्यक असलेलं अंग जे आवश्यक आहे त्या विचाराची धारा स्वामी श्री चक्रधरांनी अव्याहतपणे जो भगवान श्रीकृष्ण महाराजांचा संदेश आहे का निर्वैर सर्व भूतेषु एस मामेति पांडव, निर्वैर सर्व भूतेषु एस मामेति पांडव, याप्रमाणे स्वामी श्री चक्रधरांनी सुद्धा तो तत्वरूपी धागा या परंपरेमध्ये जोपासत आजपर्यंत ही 800 वर्षाची परंपरा आहे का ज्या चतुर्विध खाणी आहेत, ज्या जीवजंतूच्या खाणी आहेत, मनुष्याच्या खाणी आहेत, आणि यामध्ये असा उज्ज्वल विचार स्वामी श्री चक्रधरांचा 800 वर्षाची परंपरा आज या संप्रदायाला लाभलेली आहे. आणि तो उज्ज्वल विचार ज्या हातगाव नगरीमध्ये ज्या श्री गोविंद प्रभूंचा असलेला उखळाई विशेष आणि या विशेषाची सेवा ज्या आदरणीय व्यक्तिमत्व कैवल्यवासी बापूंनी केलेली आहे की ज्यांच्या नावामध्येच बापू म्हणजे एक केविलवाणा असा शब्द आहे. बापू या शब्दामध्ये एक नम्रता आहे. ते स्वतःही बापू आणि दुसऱ्यालाही ते बापू म्हणायचे. दुसऱ्याचं मन कसं जिंकून घ्यावं, नम्रता ही जीवनाला कशा प्रकारची एक ऊर्ध्व अवस्था प्राप्त करून देते, खरोखरच ते बापूच्या जीवनातून शिकण्यासारखा आदर्श होता. आणि ते आदर्शमय जीवन आज या समाजापुढे त्यांनी उभं केलेलं आहे. आणि त्या निमित्ताने त्यांच्यासोबत जो असलेला धर्म आहे, जी भावना आहे, त्या भावनेतून नैश्वर जीवनाचा प्रवास करत असताना असं एका सुभाषितकाराने म्हटलंय की भांगार कांता नरकात राया. भांगार म्हणजे द्रव्य, भांगार म्हणजे संपत्ती, धन, कांत म्हणजे स्त्री, विषय, उपभोग, हे नरकामध्ये आपल्याला नेणारे असतात. परंतु त्या नरकापासून सोडण्यासाठी जो सद्विचार आहे, जे संस्कार आहे, जो संस्काराचा धागा आहे, तो मनुष्य जन्मामध्ये निर्माण होतो. आणि त्या मनुष्य जन्माला जर सार्थकतेची जोड असेल, विचाराची जोड असेल, तर निश्चितच एखादे परमेश्वर अवतार, संतरूपी विचार हे त्याला तारणारे असतात. आणि म्हणून पुढे सांगतात की केल्या विधीने नरकात राया. जो आपल्या जीवनामध्ये मनुष्य जन्मामध्ये येऊन कुठल्या ना कुठल्या आपल्या आध्यात्मिक अंगाने एखाद्या विधीचं जे द्वार आहे, साधनेचं जे द्वार आहे, ज्याच्या जवळ असते, तो निश्चितच त्यामधून आपला नरकातून शोधण्याचा रस्ता, जे काही एक नैश्वर जीवन आहे, या नैश्वर जीवनामध्ये सांसारिक जीवनाचं महत्वही तेवढंच आहे. तर त्यामध्ये बघत असताना स्वामी श्री चक्रधरांचा जो विचार आहे की या परती आणखी एक सुख असे, त्याही सुखाची जोपासना करत असताना त्यालाच आपण लौकिक आणि पारलौकिक असं म्हणू. त्यालाच आम्ही स्वार्थ आणि परमार्थ, आणि ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला आमच्या पूर्व परंपरेने हिंदू संस्कृतीने दिलेल्या आहेत. आणि म्हणून जो त्यामध्ये सांपट नाही, असं म्हटलंय की भांगार कांता नरकात राया, केल्या विधीने नरकात राया. जो विधी आचरला जातो त्याने नरकामध्ये तरल्या जाते. जो सांपडेना नरकात राया, तो योग्य झाला नरकात राया. तो योग्य होतो जो नरकामधून तरण्यासाठी. आणि नरक म्हणजे दुःख असतात. दुःखातून जर तुम्हाला सुटका करायची असेल, कुठल्या ना कुठल्या एखाद्या श्रद्धास्थानाला, आध्यात्मिक अधिष्ठानाला शरण गेल्याशिवाय तो देव आहे आणि तो देव तारणारा असतो. देव हा निश्चितच दुःखापासून वेगळा करणारा असतो. आणि म्हणून संसारिक आणि पारमार्थिक जीवनाचं भान जागृत ठेवण्यासाठी या भारत भूमीवरती एक ईश्वर अवताराची परंपरा आहे, संतांची परंपरा आहे. आणि या परंपरेला निश्चित रूपाने एक राज आश्रयाची आवश्यकता असते. आणि ती राज आश्रयाची आवश्यकता आमच्या पूर्वसूर्वी आचार्यांनी सुद्धा ती त्यावेळेला पूर्व काळात सुद्धा प्राप्त केली आहे. आणि आजच्या या नवयुगीन काळामध्ये सुद्धा आम्हाला या रूपाने, जे आज आमच्या पंथाचे कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबाजी यांच्या रूपाने जो एक दुवा आदरणीय मुख्यमंत्र्यांशी साधण्यासाठी एक दुवा आहे, आणि या माध्यमातून निश्चितच चांगल्या प्रकारचा संस्कृतीचा वारसा या समाजाला बसा, खाली बसा. दिलेला आहे. बायो. या वारसाला जोपत असताना या ठिकाणी आज हातगाव मध्ये बापूंच्या नंतरची जी ही धुरा आहे सांभाळण्यासाठी माझे सन्मित्र आदरणीय श्री या ठिकाणी जे बापू म्हणून बापू ज्यांना विनंती आपण करत आहेत, विराजमान बसा केलेलं खाली आहे, बायो. आदरणीय श्री योगीराज बापू यांना निश्चितच या ठिकाणी ही धर्मरूपी परंपरा आणि हे संपूर्ण असलेला हा परिवार सांभाळण्याचं बळ स्वामी श्री चक्रधर महाराज, परमेश्वर श्री चक्रधर महाराज देवोत, एवढीच त्यांच्या प्रती सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी या धर्मसभेला या ठिकाणी मला अध्यक्षस्थान दिलेलं आहे. मी एक या परमार्गाचा पाईक आहे, सेवक आहे. आणि निश्चितच सेवकत्वाच्या माध्यमातून आलेली ही माझी सेवा आहे, ही मी सेवा समजतो. या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आचार्यगण उपस्थित आहेत. सर्वांना या ठिकाणी दंडवत करून माझे शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद बाबाजी. आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्यात. बायो खाली बसून घ्या. बापूंची विनंती आपल्याला. माझी विनंती आहे, सर्वांनी खाली बसा.
बापूवरती प्रेम करणारी जी मंडळी आहे सर्वांनी बसा, खाली बसा. खाली बसा. खाली बसून यानंतर घ्या माझ्या मायमाऊल्यांनो. आपण ज्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत होतो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा माननीय गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विचार आपण सर्वांनी या ठिकाणी अगदी शांत चित्ताने ऐकायचे आहेत. साहेबांना विनंती आहे, आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. गोपाल कृष्ण भगवान की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आजचे अध्यक्ष उपाध्याय कुलाचार्य वर्धनस्थ बिडकर बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य खामणीकर बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य श्री विध्वंस बाबाजी, परिमंडल कुलाचार्य श्री लासूरकर बाबाजी, ज्यांनी खऱ्या अर्थानं या महानुभाव पंथाला सरकारशी जोडलं, ते कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य माहूरकर बाबा, महंत श्री योगी बापू, आचार्य श्रद्धेपूरकर बाबा, महंत रिद्धपूरकर बाबा, महंत लोणारकर बाबा, महंत यक्षदेव बाबा, महंत अंकुलेकर बाबा, महंत दर्यापूरकर बाबा, महंत गोपीराज बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार खासदार हेमंत पाटीलजी, बाबूराव कदमजी, नागेश पाटील आष्टीकरजी, बालाजी कल्याणकरजी, भीमराव केरामजी, त्याचप्रमाणे प्रणितीताई चिखलीकर, आनंदराव बोंडारकर, चैतन्य बापू देशमुख, श्री किशोर देशमुख, सुभाषराव वानखेडे, ज्यांनी या ठिकाणी येण्याकरता मला आग्रह केला, ते माझे मित्र अविनाश ठाकरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व महंत संत, सर्व आमच्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की श्री कृष्णदेव उखळाई मंदिर या मंदिराच्या कलशरोहण समारोहाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि या मंदिराची महिमा आणि बापूंची महिमा ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. खऱ्या अर्थानं सर्वांची मनोकामना ज्या ठिकाणी पूर्ण होते, ज्या ठिकाणी गरिबाला आधार मिळतो, ज्या ठिकाणी दुःखिताच्या दुःखावर फुंकर मारली जाते, अशी जागा म्हणजे श्री कृष्णदेव उखळाई मंदिर. आणि याचं पुनर्निर्माण होऊन कलशरोहण झालं, ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे आज या निमित्ताने चक्रधर स्वामींना तर मी दंडवत करतोच, पण वैराग्य मूर्ती दत्ता बापूंना देखील या ठिकाणी दंडवत करतो. वैराग्य मूर्ती दत्ता बापूंनी या मंदिराचा विकास केला आणि आज कलशरोहण समारोह या ठिकाणी होतोय. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये आमच्या महानुभाव पंथांनी देखील कलशाचंच काम केलेलं आहे. आणि म्हणून हा कलशरोहण समारोह जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे असं मी या निमित्ताने समजतो. आज आपण जर बघितलं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. जगातली देशातली प्राचीन भाषा म्हणून याला राजमान्यता मिळाली. पण ही राजमान्यता मिळण्याकरता जे काही वेगवेगळे मराठी भाषेचे पुरावे आपण दिले,
या पुराव्यांमध्ये एक महत्वाचा पुरावा लीळाचरित्र होतं की ज्याच्या माध्यमातनं ही भाषा किती प्राचीन आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याचा स्वीकार देखील हा केंद्र सरकारने केला. आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये आपला समाज हा विषमतेने पोखरलेला होता आणि ज्या काळामध्ये परकीय आक्रमकांच्या आक्रमणामुळे आपल्या इष्टदेवाची पूजा करणं देखील कठीण होतं, ज्या काळामध्ये आपल्याला हिंदू म्हणून घेणं देखील अडचणीचं होतं, अशा सगळ्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महानुभावाचा मार्ग आपल्याला दाखवला आणि केवळ मार्ग दाखवला नाही तर समाजातली विषमता दूर करणारा मार्ग दाखवला. जातीचा, पंथाचा, भाषेचा विचार न करता सर्व लोक एक आहेत, सर्व महानुभाव आहेत, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी सांगितल्यामुळे एक समतायुक्त अशा प्रकारचा समाज हा संपूर्ण देशामध्ये त्या काळामध्ये तयार झाला. आणि आजही आपण पाहतो केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि अगदी अफगाणिस्तानपर्यंत आपला महानुभाव विचार गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण या विचारातली जी शाश्वतता आहे आणि खऱ्या अर्थानं गोपाल कृष्णांच्या ज्या लीला असतील त्यांनी जो एक शाश्वत विचार संपूर्ण संसारात दिलेला आहे त्यातला खरा विचार हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज इतका मोठा संप्रदाय हा आपल्याला पाहायला मिळतो जो या ठिकाणी निश्चितपणे काम करतो आहे. खरं तर मला असं वाटतं की या उखळाईच्या विशेषाची जी काही महती आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता बाबांनी एक गौप्यस्फोट देखील केला. मलाही माहित नव्हतं की अविनाशने देखील या ठिकाणी येऊन काही प्रार्थना केली होती. पण बाबा तुम्ही हे सिक्रेट सगळ्यांना सांगू नका, नाही तर अनेक लोक या ठिकाणी पोचतील आणि मग ईश्वराला देखील प्रश्न पडेल की आता नेमकं कोणाला शोधायचं. पण मला एक गोष्ट निश्चित माहिती आहे, ईश्वर जो असतो तो आपले खरे भक्त शोधत असतो. आणि मला असं वाटतं की आज बापूंनी ज्या प्रकारे म्हणजे मी येत होतो त्यावेळेस आमचे कोळीकरजी देखील बापूंच्या अनेक गोष्टी सांगत होते, कशा प्रकारे बापूंनी समाजामध्ये काम केलं, कशा प्रकारे समाजाला सश्रद्ध केलं, कशा प्रकारे समाजाची सेवा केली. आणि मला अतिशय आनंद आहे की आज आमचे योगी बापू देखील ती परंपरा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालवत आहेत. कारण ही एक अशी परंपरा आहे की जी परंपरा वर्षानुवर्ष शतकानुशतकं चालली पाहिजे. या स्थानाचं महत्व आहे की या स्थानावर इतकी सगळी महंत मंडळी येऊन गेली, या ठिकाणी या स्थानाला पवित्र करून गेली आणि म्हणून त्याचं पावित्र्य जे आहे हे पावित्र्य अशाच प्रकारे मला असं वाटतं आपण सुरू ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आजचा कलशारोहणाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे. मगाशी ज्याचा उल्लेख बापूंनी या ठिकाणी केला, जी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे ती इतकी सुंदर आहे. आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल, कोणी पाहिली नसेल तर जाऊन बघा. त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन त्या मूर्तीमध्ये आपल्याला मिळतं आणि आपली नजरच हटत नाही. हे खरं तर भगवंतच आपली मूर्ती घडवून घेतो, पण ज्या कलाकारांनी, ज्या कलावंतांनी आणि शिल्पकारांनी ती मूर्ती घडवलेली आहे त्यांना मी वंदन करतो की त्यांनी हे जे काही दर्शन आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून दिलेलं आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांचंही अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गेल्या काळामध्ये आपल्याला पंथाची सेवा करण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे महानुभाव पंथाचे जे वेगवेगळे मंदिर आहेत, श्रद्धास्थळं आहेत,
या पंथाचा वाढता प्रभाव पाहिल्यानंतर त्या काळामध्ये परकीय आक्रमकांनी, मुघलांनी वेळोवेळी आक्रमण करून अनेक आपले जे महत्वाचे श्रद्धास्थानं आहेत त्या श्रद्धास्थानांना खंडित करण्याचा प्रयत्न केला, त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपला जो काही समाज आहे हा इतका सश्रद्ध समाज आहे की आक्रमणानंतर देखील सातत्याने आपल्या लोकांनी ती श्रद्धास्थळं जिवंत ठेवली. ज्या परिस्थितीत असतील त्या परिस्थितीमध्ये त्याचं संवर्धन करायचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच ज्यावेळी कारंजेकर बाबांनी आम्हाला हे सांगितलं की आता ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि सरकारने या आमच्या स्थळांचा विकास केला पाहिजे, किंबहुना याची जी अवस्था आहे त्या अवस्थेला थोडंसं चांगल्या सुस्थितीत आणलं पाहिजे, आम्ही निर्णय केला. आणि मला अतिशय सांगताना आनंद वाटतो की अनेक स्थळं आहेत या ठिकाणी. अर्थातच श्री क्षेत्र रिद्धपूरचा आपण विकास आराखडा तयार केला आणि त्याचं काम आपण चालू केलंय. श्री क्षेत्र पांचाळेश्वर असेल, श्री क्षेत्र पोईचा देव असेल, श्री क्षेत्र जाळीचा देव असेल, गोविंद प्रभू देवस्थान विष्णूरचं असेल, अनेक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी कामं सुरू केलेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या मराठीचं साहित्य इतक्या मोठ्या प्रमाणात रिद्धपूरला निर्माण झालं आणि आजही मी तर असं म्हणेल की आमचे जे महानुभाव पंथाचे महंत आहेत हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहित्य तयार करतात तेवढं इतरत्र होत नाही. मी जेवढ्या कार्यक्रमांमध्ये जातो तेवढ्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक कार्यक्रमात कोणाचं ना कोणाचं एखादं पुस्तक, कवितांचं असो, लेखांचं असो, लीळाचरित्रावरचं भाष्य असो, गीतेवरचं भाष्य असो, त्याचं विमोचन करण्याची संधी मिळते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही विपुल ज्ञान संपदा ही जी काही समाजाने तयार केलेली आहे, आमच्या बाबांनी, महंतांनी या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्याचं संवर्धन झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे. आणि मला अतिशय आनंद आहे की ते मराठी भाषा विद्यापीठ आपण रिद्धपूरला सुरू केलं आणि आता त्याचा पुढचा विकास आपण करतोय. म्हणजे ज्या ठिकाणी लीळाचरित्र लिहिलं गेलं, ज्या ठिकाणी मराठीचे अनेक ग्रंथ लिहिले गेले, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठी भाषा विद्यापीठ झालं, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि मला विश्वास आहे की आमच्या महानुभाव पंथाच्या माध्यमातून या मराठी भाषा विद्यापीठाचा उपयोग करून आमचं साहित्य, आमचा विचार आणि आमचं अध्यात्म हे जगभरामध्ये जनजनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण सगळे लोक मिळून कराल, हा विश्वास या निमित्ताने निश्चितपणे मी व्यक्त करतो. आज खरं म्हणजे या अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी मंचावरील सर्व महंत मंडळींना आश्वस्त करू इच्छितो की आपण हे काम हातामध्ये घेतलेलं आहे. जवळपास 20-25 ठिकाणचं काम काही ठिकाणी सुरू झालं आहे, काही ठिकाणी सुरू होत आहे. सगळं काम काही वर्ष-2 वर्षात होत नाही, पण मी आपल्याला एवढं नक्की आश्वस्त करतो की या 5 वर्षाच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू. अनेक ठिकाणी अतिक्रमणं आहेत, ती आपल्याला काढायची आहेत. आजही काही परधर्मीयांनी त्याच्यावर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. प्रयत्नपूर्वक शेवटी चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू किंवा मग त्याच्यामध्ये जे काही कायदेशीर कारवाया करायच्या आहेत त्या कायदेशीर कारवाया करू. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही चांगलं काम आपण सगळे लोक करतात याच्या पाठीशी अतिशय ताकदीनं उभं राहण्याचं काम हे राज्य सरकार करेल, हा विश्वास मी आपल्याला देतो. आज या निमित्ताने मगाशी बापूंनी बोलताना सांगितलं की ज्या काही माझ्या, आणि बाबाही म्हणाले, ज्या काही माझ्या मनोकामना असतील त्या मनोकामना उखळाई विशेष या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात. मी एकच सांगतो, जीवनामध्ये माणसाच्या मनोकामना अनंत असू शकतात, पण आज एकच मनोकामना माझी आहे आणि ती मनोकामना एवढीच आहे की
आपल्या सगळ्यांच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. मनोकामना एवढीच आहे की जे प्रेम तुम्ही देतात, माझं काम असं असावं, मला आशीर्वाद असा मिळावा की माझ्या कामामुळे हे प्रेम तुमचं कधीच आटणार नाही, ते कधीच कमी होणार नाही, ते वाढतच जाईल. अशा प्रकारचा आशीर्वाद हा उकळाईनी मला द्यावा, अशा प्रकारची उकळाईच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मला निमंत्रित केलं आणि अतिशय सद्भाग्य आहे की या ठिकाणी दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो. शांतपणे आपण इतक्या वेळापासून बसलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. दंडवत. धन्यवाद साहेब. आपण एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी साहेब